सकाळचे 8:30 वाजलेत आणि ऊन बघा, कोवलं ऊन पडलं एकदम मस्त भारी एकदम. हे बघा पक्ष्यांचा आवाज सुद्धा येत असेल तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, कसं काय, बरं आहे ना? बरंच राहा. तर मी दिवेश दसम, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग काय तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये असं आहे की सांगतो तुम्हाला, आपल्या कोकणामध्ये काजूला आणि आंब्यांना, कलमांना मोहर आला आहे. ते मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. काजूची भाजी आणि आंबे सर्वांच्या आवडीचे असतात. कोकणकरांच्या तर एकदम फेवरेट डिश आहे ती काजूची भाजी आणि आंबेसुद्धा. तर मी आज ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला दाखवतो तुम्हाला. इकडं पप्पा हे बघा, इकडे हे तोडतात आहे, आंबा तोडलेला आहे. काय हो, काय करता हो? काय म्हणता, बरं आहे ना? काय आलो? हे बघा, मुलं शाळेत निघालेत आणि इकडं आंबा तोडलेला आहे. घरावर प्रॉब्लेम व्हायचा म्हणून तोडलेला आहे. इथं घरावर पडेल असा, नडेल म्हणून तोडलेला होता. हे बघा, इकडे खूप उंच होतं वरती म्हणून तोडलेला त्याला. काल आलो, काल संध्याकाळी आलो. होय, बरं आहे ना? करणचा डॉगी. तर चला जाऊया आपण बागेमध्ये, म्हणजे जिथे कलम, आंबे आणि काजू आहेत अशा ठिकाणी जाऊया आपण. कोंबडी बघा बाहेर चऱ्या सोडली नाही. बघा कोंबडा केवढा आहे बघा, केवढा रे. इकडे जायचं आपल्याला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणाला मला. होय, तर या साईडला जायचं आपल्याला. इकडे पण रस्ता झालाय. आत्ता जरा मोठा वाटतोय. बघा, हा पर्याय आहे. पाणी कमी आहे आता, पावसाळ्यात खूप असतं पर्यायला पाणी. हे बघा इथे, आणि इकडे विहीर आहे पाणीची. हे बघा, हिचा वापर आता जास्त होत नाही, त्याच्यामुळे हे सर्व अशी हे दिसते तुम्हाला. पाण्याचा उपसा होत नाही ना, त्याच्यामुळे झालं हे असं. कारण आता सर्वांच्या घरोघरी आता नळ आलेत, त्याच्यामुळे पाण्याचा उपसा होत नाही. हे बघा, नाहीतर उन्हाळ्यामध्ये ह्या पाण्याचा उपयोग होतो. उन्हाळ्यामध्ये आत्ता तरी नाही होत. आणि इकडे पण रोड झालाय, वरती मंदिराकडे गेलाय. हा बघा, इथे एक रायवली आंबा आहे. रायवली आंब्याचं झाड. हे बघा, ह्याला बघा केवढा मोहर आलेला आहे. हे बघा, हा बघा केवढा मोहर आलेला आहे. फुल लागणार आहे, कारण चारी बाजून आले त्याला, सर्व फांद्यांना मोहर आलाय, म्हणजे फुल लागेल. इकडे आंबा काजूची बाग आहे, इकडे खाली सुद्धा आहे. दाखवतो तुम्हाला, जातो व्हिडिओमध्ये. कवल्या बिला तोडून झाले आता.
बहुतेक जणांची. हे बघा आंब्यानं मोर आलेला आहे एकदम लाल लाल भडक. हे बघा इकडे काजू आहे. जाऊ वरतून जातो वरती तुम्ही. हे बघा आंब्या आलाय मोर. कैरी सुद्धा हे बघा दिसते. हे बघा कैरी सुद्धा आले छोटी छोटी. हे बघा इकडे दिसते तुम्हाला. कुठे रे गेली ही बघा दिसली. तर हे बघा लवकरच आपल्या कोकणामध्ये आंबे खायला मिळणार आहेत. लवकरच आपल्या कोकणामध्ये आंबे खायला मिळणार आहे मित्रांनो. तर हे बघा सर्व झाडांना मोहर आलेत. सर्व कलमाची झाडं आहेत. ती हापूस आंबा, रत्नागिरीचा हापूस आंबा. हे बघा ऊन पडलंय. ह्या वर्षी मी भरपूर ठिकाणी बघितलं असं की आंबा, काजू आणि ही कलमाची जी झाडं आहेत त्यांना म्हणजे सर्वच ठिकाणी खूप मोहर आलेला आहे. भरपूर म्हणजे भरपूरच. यावर्षी मला तरी वाटतं की खूप आंबे लागणार आहेत. गेल्या वर्षी कमी होते आंबे, यावर्षी खूप असं मला वाटतंय. कारण आंब्याला मोहरच तसा आलेला आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा सर्वच कलम आलेले आहेत. हे बघा सर्व कलमांना मोहर आलेला आहे पूर्ण. आणि मी खूप ठिकाणी बघितले असं कोकणामध्ये. आणि हा जो मोहर दिसतोय सर्वांची फेवरेट भाजी कोकणकरांची कुठली भाजी? काजूची. बघा त्याला आलेला आहे मोहर. आणि ते सुद्धा लवकर आपल्याला पाहायला मिळतील कोकणामध्ये. काजू थोडं रान आहे इकडं, इकडून जाऊया आपण. हे बघा जवळजवळ सर्वच कलम आलेत. हे बघा इथे काजू आहे. हे बघा काजूला पण खूप मोहर आलेत. यावर्षी आंब्याचं पीक एकदम जोरदार होणार आहे. आंबा काजूचं पीक एकदम जोरदार. हा काजूचा मोहर हा बघा. एकदम भारी. तर मित्रांनो हे सुख अनुभवायचं असेल तर कोकणातच यायला लागतं. तुम्ही सुद्धा या कोकणामध्ये. हे बघा भारी वाटतं एकदम हिरवं हिरवं. हे बघा तुम्हाला आमची वाडी दाखवतो. इथून दिसते. हां दिसत नाही आहे एक घर दिसतंय इथून. हे बघा इथे अजून वरती गेलो तर दिसेल. जाऊया थोडं वरती जाऊया, वरून बघूया आपण. हा पिंपळ आहे, पिंपळाचं झाड आहे. हे बघा केवढं मोठं आहे हा पिंपळ. हे बघा काजू. काजूंना पण सर्व मोहर आलेला आहे बघा. हा खाली मळा आहे. हा बघा हा मळा आहे. आणि तुम्हाला इथून ही खाडी दिसते, ही जयगड खाडी. ही बघा ही जयगड खाडी आहे. आणि पलीकडे चवे आणि इकडे खापरेवाडी.
ही बघा कलम एकदम लाल लाल भडाक झालेले आहेत सर्व. इथून दिसते थोडीशी. ही आमची वाडी आहे इथं. इथे तर मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा काजू आंब्यांना कलमांना मोहर आलेत काय? कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे तर आलेले आहेत, तुम्ही बघितलंच आता. सर्वच काजून आलं आहे बघा. ह्या छोटे छोटे काजू ह्यांना पण आलेलं आहे. हे बघा, ही छोटी केवढी बघा आहे. ही बघा एवढीच आहे आणि तिला मोहर आलेला आहे बघा. एकदम भारी. म्हणजे आपण लवकरच काजूची भाजी खाणार आहोत. फेवरेट डिश. शहरामध्ये 1100 ते 1200 रुपये किलो मिळणाऱ्या काजू आपल्याला आपल्या डिशमध्ये रोजच्या जेवणामध्ये मिळणार आहेत. त्यांना मोहर आला आहे. आणि सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवणाला आणि रात्री परत जेवणाला अशी 3 टाईम कोकणकर भाजी खातो. ती म्हणजे काजूची भाजी. ती लवकरच आपल्याला पाहायला मिळेल कोकणामध्ये. तर मित्रांनो, बघितलं ना, आंब्या काजूना मोहर आलेला आहे. तर जाऊया आपण घरी जाऊया आता. बघा सर्वच कलम आलेत. सर्व म्हणजे सर्वच कलम आलेत. यावर्षी आंब्या काजूचं पीक सर्वांना चांगलं भेटणार आहे. फक्त एकच अपेक्षा अशी आहे की पावसानं मात्र घोल नाही गेला पाहिजे. पावसानं साथ दिली तर सर्व जे आंब्याचा काजूचा वगैरे धंदा करतात त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं जाईल. फक्त पावसानं साथ दिली पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की पाऊस हा कधी पण पडतो. आणि ज्यावेळी आंबे लागायला म्हणजे लागून शेवटचं जेव्हा आंबे काढतात, लास्ट एकदम, तेव्हा पाऊस येतो. तेव्हा असं होतं भरपूर वेळा. तर असं होऊ नये अशी माझी तरी अपेक्षा आहे. तर जाऊया आता. शाळेत निघालाय हवं. हा निघाला शाळेत. अंगणवाडी आहे हे बघा. ही नवीन अंगणवाडी आणि ही जुनी. तर खाली आलोय तर काका झाडावरून पडले होते कवाल तोडताना. त्यांना जरा बघायचं होतो. ओ काका अय्या कुठे गेलाय? वाड्यात वरती गेला. कुठे गेला? मी काल आलो. बरं आहे का आता? ते बरं आहे. हा उठला बरं गेलाय. तर तू कधी आला? मी काल आलो. होय बघायला. तर गेलं कुठे? वाड्यात. वाड्यात गेलाय. हा हा चालेल. खालगावची ना तू? हा सांगतो. हा बघतो वरती आहे काय. बघतो वरती आहे काय. तर आलो तो बघायला काकांना. काकाच घरात नाही. जातो वरती आहेत वाटतं. आमच्या इकडे आहेत. झाडून पडले होते कवाल तोडताना. लागलं होतं काय माहिती नाही. बघितलं नाही मी. तर बाहेर पडलेत म्हणजे जरा चांगले असतील थंडणीत. काय विषय नाही. तर चला. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ इथे स्टॉप करतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. चला तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.